नमस्कार मंडळी, कमला आहे किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी शेवयापासून अशी कटोरी बनवलेली आहे, ड्रायफ्रूटपासून खीर बनवलेली आहे. तर मग चला, आता पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की मी कशा पद्धतीने बनवली. पूर्ण व्हिडिओ बघा. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे मी रोस्टेड शेवाई घेतलेली आहे, गव्हाची ही भाजलेली असते. आपल्याला पूर्ण पॉकेट घ्यायची. आपल्याला त्याआधी व्यवस्थित अशी क्रश करून घ्यायची, पूर्ण अशी बारीक करून घेतलेली. 150 ग्राम शेवई आहे. आता आपण थोडीशी ती भाजून घेऊ. त्याच्यासाठी इथे एक कढई ठेवली गॅसवर. आपण साजूक तूप टाकून घेऊ. जवळजवळ 1.5 चम्मच एवढं मी तूप टाकून घेतलं. त्याच्यामध्ये आपण शेवई टाकून घेऊ. थोडीशी हलकी अशी आपल्याला ती भाजून घ्यायची. आधी मी जवळजवळ 1 मिनिट जोरात गॅसवर भाजली. नंतर आता परत 1 मिनिट एवढी कमी गॅसवरती भाजून घेतली. थोडासा हलकासा असा कलर बदलला. आता त्याच्यामध्ये आपण साखर वगैरे काही टाकायची नाही. कंडेन्स मिल्क हे आपण घरीच बनवलेलं आहे. याचा पण व्हिडिओ तुम्ही बघा मी कशा पद्धतीने बनवलेले आहे. आता मी याच्यामध्ये 2 चम्मच एवढं कंडेन्स मिल्क टाकून घेतलं. कंडेन्स मिल्क टाकून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता गॅस बंद केला आहे. आता आपण कढई खाली उतरून घेऊ. आणि काचेच्या वाटीमध्ये टाकून घेतलं. ते आपल्याला असं साईडला असं घ्यायचं. एक वाटीचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तुमच्याकडे जी पण वाटी असेल ना त्या वाटीने बनवलं तरी पण ते होतं. स्टीलची वाटी, मला याचा आकार खूप छान आवडला काचेच्या वाटीचा, त्याच्यामुळे मी हे घेतलंय. आपण असं थोडंसं दाबून देऊ. त्याला व्यवस्थित सेट होतं. आणि सर्व कटोरी अशाच बनवून घेते. सर्व कटोरी मी इथे अशा बनवून घेतल्या. आता आपल्याला जवळजवळ 5-1 मिनिटं आहे ना फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीझरमध्ये नाही ठेवायचं, फ्रीजमध्ये खाली ठेवायचं. 1 चम्मच एवढं साजूक तूप टाकून घेतलं. आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी ते ड्रायफ्रूट घेतलेले आहे. आपल्याला थोडंसं असं खिरी टाईप बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी थोडीशी साखर, थोडे ड्रायफ्रूट, बदाम घेतलेले, काजू घेतलेले, त्याच्यानंतर वेलची पूड, जायफळ, सुंठ हे सर्व मी थोडी शेवई मिक्स करून घेतली. हे आता मग तुपामध्ये टाकून घेऊ. त्याच्यामध्ये मी अजून एक्स्ट्राचे बदाम टाकून घेतले, थोडे काजू टाकून घेतले, थोडे पिस्ता टाकून घेतले. आपल्याला थोडंसं असं दूध टाकून घ्यायचं. त्याच्यात टाकायचं 1 चम्मच एवढं कंडेन्स मिल्क. आपण साखर त्याच्यात पण वापरली नाही आणि याच्यात पण नाही वापरायचं. कंडेन्स मिल्कच वापरायचं. त्याच्यामध्ये आपण मनुके टाकून घेऊ. कटोरी स्वीट डिशसाठी आपली तिथं खिरी तयार झाली. फ्रीजमधून त्या वाट्या काढून घेतल्या, छान सेट झाल्या. मी तुम्हाला काढून दाखवते. अशी फिरवायची, लगेच निघते. ही वाटी का केलं मी की इथे छान असा वाटीचा आकार आला. छान अशी आपली कटोरी तयार झाली. आता मी दुसरी पण काढून दाखवते तुम्हाला. अशी थोडीशी फिरवायची, लगेच निघते ती. शेवयापासून छान अशी आपली कटोरी तयार करून घेतली मी.
सर्व वाट्या ते काढून घेतल्या. आता आपण त्याच्यामध्ये आपली ड्रायफ्रूटची जी खीर बनवली ना ती टाकून घेऊ आपण थोडी थोडी त्याच्यामध्ये. या पद्धतीने मी सर्व जे आपण ड्रायफ्रूट पासून खीर बनवलेली होती ती सर्व कटोरींमध्ये टाकून घेतलेली आहे. रोस्टेड शेवयापासून आपण कटोरी बनवली, त्याच्यामध्ये खीर बनवून ते टाकली. माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.